श्लोक 35. यज्ञात्वा न पुनर्मोहमेव यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि. अर्थ, हे पांडवा, अर्जुना, जे ज्ञान जाणल्याने तुला अशा प्रकारचा मोह पुन्हा होणार नाही, ज्या योगाने सर्व भूते आपल्या आत्म्यात आणि माझ्यात म्हणजे परमेश्वरात तू पाहशील. विवरण: मागील श्लोकात ज्ञानप्राप्तीसाठी काय करायचे याचे मार्गदर्शन भगवंतांनी केले आहे. आता या श्लोकात ज्ञान प्राप्त झाल्यावर कोणते फळ मिळेल याचाही विचार भगवंत येथे सांगत आहेत. असे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर माणसाला पुन्हा मोह उत्पन्न होत नाही, कारण आत्म्याचे ज्ञान म्हणजेच परब्रह्माचे ज्ञान, जे परब्रह्म सर्वत्र परिपूर्ण भरलेले आहे. आत्मा हा परब्रह्माचा अंश आहे, त्यामुळे सर्वत्र भरलेले, सर्व भूतमात्रात असलेले एकच एक तत्व आहे याचे ज्ञान झाले तर मी तूपणा उरत नाही. अशावेळी सर्वांमध्ये असलेले एकदेशीय तत्व स्वतःमध्ये पाहिले जाते. आता अर्जुनाला युद्ध न करण्याचा मोह झालेला आहे, हे लक्षात घेऊन त्याला हे ज्ञान त्यावेळी नव्हते हे भगवंताला ठाऊक होते. त्याने आत्मज्ञान प्राप्त करून घेतले तर त्याला मोहच होणार नाही, आणि मग हे माझे भाऊ, आप्त, गुरु अशांचा घात माझे हातून होणार ही भीतीसुद्धा त्याची नष्ट होईल. कारण या सर्वांमध्ये व अर्जुनांमध्ये सर्व भूते विराजमान झालेली आहेत हे लक्षात येईल. आणि एकदा का हे ज्ञान त्याला झाले की मग आत्मौप्यमेन सर्वत्र असा भाव निर्माण होईल. मग मी म्हणजे ब्रह्म जे सर्वत्र आहे हे त्याच्या लक्षात येईल. ब्रह्म हे सत्य आहे, सत्याचे विरुद्ध जे कोणी असतील त्याचा नाश व्हायलाच हवा असे ब्रह्मनिष्ठ ज्ञानी माणसाला वाटते. आणि हेच तर अर्जुनाला भगवंत सांगत आहेत. कारण विनाशायच दुष्कृताम, आणि यासाठीच जर ब्रह्म सगुण साकार रूप घेऊन अवतरते, मग असत्याचरण करणारे कौरव, त्यांना साथ देणारे आचार्य द्रोण, पितामह भीष्म यांना कसे मारावे असा विचार ब्रह्मनिष्ठ झालेल्या अर्जुनाचे मनात येणार नाही. तो निर्लेप मनाने युद्ध करील. अर्थात अर्जुन ब्रह्ममय होण्यासाठी त्याला ज्ञानप्राप्ती झाली पाहिजे. आणि श्रीकृष्ण भगवान हे केवळ देहधारी त्याचा सख्खा भाऊ मेवणा असे नसून ते परब्रह्म आहे याची खात्री अर्जुनाला होणे अत्यंत गरजेचे आहे. पण इथे एक लक्षात घेतले पाहिजे की अशा प्रकारचे ज्ञान अर्जुनाला सांगूनही त्याचा मोह जात नाही असे लक्षात आल्यानंतर भगवंतांनी त्याला विश्वरूप दाखवले होते. अध्याय 11 ते आपण पाहणार आहोत. व त्यासाठी त्याने ज्ञान मिळवावे असे भगवंत त्याला पुन्हा एकदा सांगत आहेत. इथे थांबूया. श्लोक 36. अपि चेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृत्तमः सर्वैज्ञानप्लवेनैव वृजिनं संतरिष्यसि. अर्थ, जरी सर्व पापी लोकांमध्ये तू अधिक पाप करणारा असलास तरीही या ज्ञानरूपी नौकेनेच सर्व पाप तू तरून जाशील असे भगवंत अर्जुनाला आश्वासन देत आहेत. विवरण: ज्ञानप्राप्तीने माणसाची उन्नती होते, तो मुक्ती प्राप्त करतो असे मागील श्लोकात सांगितले आहे. तर या श्लोकात ज्ञानप्राप्तीने सर्व प्रकारची पापे नष्ट होऊन माणूस ज्ञानरूपी नौकेच्या साह्याने हा भवसागर तरून जातो असे सांगतायत. दोन्ही श्लोकांचा भावार्थ मात्र एकच आहे, परंतु यामध्ये पापी लोकांना सुद्धा स्वतःचा उद्धार करून घेता येतो असा संदेश भगवंतांनी इथे दिलेला आहे. आता अत्यंत पापी माणूस सुद्धा ज्ञानप्राप्तीनंतर तरून जातो असे भगवंत सांगतायत. त्यामुळे आपल्या मनात शंका येते की पापी माणूस ज्ञानप्राप्ती कसा करणार? मोहवश झाल्याने तो पापकर्मे करतो, ज्ञानाकडे पाठ फिरवतो. मग त्याला ज्ञान कसे मिळणार? तर या लोकांचे बाबतीत पापकर्माचा झालेला पश्चाताप किंवा पूर्वसुकृतामुळे झालेली संत सज्जनांची भेट किंवा पाप करणे वाईट आहे
याची जाणीव एखाद्या प्रसंगाने झाल्यामुळे त्याला पापाचा कंटाळा येणे किंवा त्याबद्दल तिरस्कार उत्पन्न होणे आणि याच गोष्टी ज्ञानप्राप्ती करण्याचा त्याचा मार्ग मोकळा करतात. मग तो सद्गुरूला शरण जातो व आपल्या उद्धारासाठी काय करता येईल असेही विचारतो. सद्गुरूंच्या कृपेने व मार्गदर्शनाने तसेच स्वतः प्रयत्न करून तो पापी ज्ञान प्राप्त करू शकतो. आणि याबाबतीत आपल्याला सर्व ज्ञात असलेले वाल्या कोळ्याचे उदाहरण लक्षात घ्यायला हवे. आपणा सर्वांना माहीत आहे ती पुंडलिकाची गोष्ट सुद्धा हेच सांगते. असे अनेक पापात्मे पुण्यात्मे झाले आहेत. पश्चात्तापाने पोळलेला माणूस मनापासून प्रभूला शरण जातो. तो सद्गुरूंची, मातापित्यांची अथवा भगवंताची सेवा करतो. त्यावेळी त्याचे मनात शुद्धतेचे बीज रुजते व तो आपल्या प्रयत्नाने पापमुक्त होतो व नवीन पापकर्म करत नाही. हे सर्व सत्संगतीनेच घडते. देवाचे नाव घेतले तर सर्व पापे जळून जातात किंवा गंगा स्नानाने पापे धुतली जातात असे आपल्याकडे सांगितले जाते. पण नुसत्या नाव घेण्याने अगर गंगा स्नानाने पाप जात नाही. जर ज्ञानप्राप्ती झाली तरच पाप नाहीसे होते. कारण ज्ञानप्राप्ती झाली तर माणूस नवीन पाप करत नाही, पण जुनी म्हणजे पूर्वी केलेली पापे त्याला भोगावीच लागतात. मात्र अशी अनेक फळे भोगताना त्याला त्याचे दुःख वाटत नाही. तो ती सर्व पापे भोगून संपवतो. त्याबद्दल त्याला खेद वाटत नाही. भोग भोगताना त्याचे मनात दुःख, खेद, संताप, उद्वेग असे कोणतेच भाव निर्माण होत नाही. तसेच आपल्या पूर्वकर्माचे फळ आपण भोगत आहोत याची जाण त्याचे मनात असते. नवीन पापकर्म घडत नाही व पूर्व पापकर्म भोगून संपते. अशा रीतीने तो पापमुक्त होतो. व्यवहारात एखादा सत्कर्म करणारा खूपच चांगला माणूस किंवा संत लोक यांना काही शारीरिक व्याधी भोगाव्या लागतात. आपल्याला हे असं नेहमीच दिसतं आणि आश्चर्यसुद्धा वाटतं. पण त्याचे कारणसुद्धा वर सांगितल्याप्रमाणेच असावे असं मानायला हरकत नाही. येथे भगवान श्रीकृष्ण तरुण जाणे असा शब्दप्रयोग करत आहेत. तरणे या क्रियेत पाणी आहे आणि ते नाहीसे करण्याची क्रिया नाही. कारण पाण्यातून तरुण जाणे म्हणजे पाप भोगून संपवणे, त्यातून मुक्त होणे. ज्ञानरूपी नौका प्राप्त झाली तरच ते शक्य होते. मात्र ही क्रिया ज्ञान आहे, ते झाले आणि पापच संपले अशी गोष्ट एका क्षणात होत नाही. कारण ज्ञानप्राप्तीसाठी श्लोक 34 मध्ये सांगितल्याप्रमाणे प्रणिपातेन, परिप्रश्नेन आणि परिसेवया या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. शिवाय पाप भोगण्याचा कालावधी सुद्धा पूर्वीच्या कर्मांच्या संख्येवर अवलंबून असतो. मग आता आपल्या मनात असा विचार येईल की ज्ञानदेवानी हरी उच्चारणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे, हे विधान कसं काय केलं? हे तुम्हाला अतिशयोक्तीचं नाही का वाटत? पण देवाचे नाव घेत असताना हातून पाप घडत नाही. शिवाय देवाचे नाव सतत घेतले तर सर्वत्र देव भरून राहिलेला आहे या विचाराने त्याचा साक्षीभाव मनात सतत जागृत राहतो. आपल्याकडे असे सांगतात की चित्रगुप्त पापपुण्याचा हिशोब ठेवतो. म्हणजे आपले मनात तो भाव सतत जागृत असतो. मनातील भाव हातून पाप घडून देत नाही. मुखाने नामस्मरण सुरू असेल तर पूर्वीची पापे भोगताना दुःख हलके होत जाते. संतांना ही गोष्ट माहीत असते. सामान्य जनांनी भक्तिमार्गाने जावे, पापाचरण करू नये यासाठी ते मुखी नाम हाती मोक्ष असे सांगतात. तसेच तीर्थात स्नान केल्याने पाप नाहीसे होणार नाही, पण पश्चात्तापाने न्हाऊन निघाल्यास माणूस पापमुक्त निश्चितच होतो आणि त्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे मागील पापकर्म भोगूनच संपवावे लागते. आता पूर्वीच्या काळाचा जर आपण विचार केला तर एखाद्याला त्याच्या चुकीबद्दल शासन म्हणून तपस्वी लोक किंवा मोठे मोठे लोक शाप द्यायचे. ते ऐकून चूक करणाऱ्याला पश्चाताप होत असे. तो त्याबद्दल त्याला शरण जाऊन त्यांची माफी मागत असे. मग शाप देणारा त्याला उशाप पण देई.
पण दिलेला शाप त्याला भोगावाच लागायचा, हे फार महत्त्वाचे आहे. शाप परत घेतला जायचा नाही. तसेच पूर्व पापकर्म भोगूनच संपवावे लागते. इथे हे निश्चित लक्षात घेतले पाहिजे. आता वर सांगितलेला क्षण ह्याचा थोडासा अर्थ सांगते. इथं खरं त्याची आवश्यकता नाही आहे, पण विषय निघाला म्हणून थोडक्यात सांगते. तर क्षणभर म्हणजे आपल्या कालाच्या दृष्टीने आपले आयुष्य म्हणजे जो काळ खूप अनंत आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातनं विचार केला तर आपलं आयुष्य एकाच क्षणाचं आहे. तेव्हा क्षणभर म्हणजे आयुष्यभर असा सुद्धा अर्थ घ्यायला लागतो. आणि देवाच्या द्वारी क्षणभर उभे असताना नामस्मरणपूर्वक भक्ती करीत असताना त्याला मुक्ती मिळते असे महाराज म्हणजे ज्ञानदेव सांगतात. तर क्षण ह्या शब्दाचा अर्थ सर्वांनी जरा नीट लक्षात घ्यावा. इथे आपण थांबूया. श्लोक 37. यथेधांसी समिद्धोऽग्निर्भस्मसात् कुरुतेऽर्जुन ज्ञानाग्निः सर्वकर्माणि भस्मसात् कुरुते तथा. अर्थ, हे अर्जुना, ज्याप्रमाणे प्रज्वलित केलेला अग्नी काष्ठे जाळून टाकतो, त्याप्रमाणे हा ज्ञानरूप अग्नी सर्व कर्मे दग्ध करतो. विवरण. मागील श्लोकात ज्ञान प्राप्त झाले असता नवीन पाप केले जात नाही व मागील पाप भोगून संपवल्यानंतर ज्ञानाची प्राप्ती करून साधक भवसागर तरून जातो असे भगवंतांनी सांगितले आहे. तोच विषय अग्नीचे उदाहरण देऊन या श्लोकात वर्णन केला आहे. मागील श्लोकात ज्ञानाला तारू किंवा नौका म्हटले आहे, तर या श्लोकात त्याला अग्नी असे म्हटले आहे. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये लाकूड टाकले तर ते भस्मच होते, तसेच तत्वज्ञानरूपी अग्नी माणसाचे संचित प्रारब्ध आणि क्रियमाण या तिन्ही कर्मांना भस्म करतो. ज्ञान प्राप्त झाले असता कर्माशी आपला संबंध विच्छेद होतो. म्हणजे ज्ञान प्राप्त झाले की हे कर्म मी केले असा अभिमान नष्ट होतो. तो शिल्लक राहत नाही. तो म्हणजे अभिमान शिल्लक राहत नाही. जे कर्म होते ते प्रकृती धर्मानुसार घडले. येथे आपली स्वतंत्र सत्ता अस्तित्वात नाही असा भाव मनात असल्याने कर्म बंधनकारक होत नाही. आता देवच करता ही भावना मनात असल्याने हातून वाईट कर्म घडत नाही. जोपर्यंत अज्ञान असते तोपर्यंत माणूस क्रियेशी आपला संबंध मानतो व तो कर्मबंधनात अडकतो. पण ज्ञानप्राप्तीनंतर कर्तृत्व अभिमान उरत नाही. अनुकूल प्रतिकूल परिस्थितीत सुखदुःख होत नाही. अशा रीतीने ज्ञानाग्नीमध्ये कर्मे नाहीशी होतात. ज्ञानप्राप्तीनंतर मी व परमात्मा वेगळे नसून एकच आहोत असा अनुभव सुद्धा प्राप्त होतो. मोह नष्ट झाल्याने पापकर्म घडत नाही. ज्ञानप्राप्तीमुळेच जीवनातील सुखदुःखांकडे अलिप्तपणे पाहता येते. अज्ञानामुळे जे दोषयुक्त कर्म घडत होते ते घडत नाही आणि मग कर्म अकर्म होते. इथे आपण थांबूया. श्लोक 38. न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंतती. अर्थ, इहलोकी ज्ञानासारखी दुसरी कोणतीही पवित्र वस्तू नाही. ते ज्ञान स्वतः योगाचे द्वारे उत्तम रीतीने सिद्ध झालेला मनुष्य योग्य समय आपल्या ठिकाणी प्राप्त करतो असे भगवंत सांगत आहेत. विवरण. मागील 4 श्लोकात ज्ञान प्राप्त झाल्याने काय होते ते सांगितले आहे. हे ज्ञान या जगातील सर्वात पवित्र गोष्ट आहे असे भगवंत इथे सांगत आहेत. या मनुष्य लोकातच ज्ञान प्राप्त करता येते. ज्ञान म्हणजे परब्रह्माचे किंवा आत्मज्ञान किंवा आत्म्याविषयीचे ज्ञान. परब्रह्माला कोणी जाणू शकत नाही, कारण ते कसे आहे ते कोणालाच शब्दात वर्णन करता येत नाही. म्हणूनच ज्ञानदेवांनी त्याला स्वसंवेद्या असे म्हटले आहे. ते स्वतःच स्वतःला जाणणारे आहे. परब्रह्म ज्ञानस्वरूप आहे. ते शुद्ध व पवित्र आहे. त्याचे इतके दुसरे कोणीही पवित्र आणि शुद्ध नाही.
मात्र ते अनुभवजन्य असल्याने कोणी कोणाला देऊ शकत नाही, तर ते ज्याचे त्यानेच मिळवावे लागते. अगदी सद्गुरूंची कृपा झाली तर ते लवकर प्राप्त होते, पण सद्गुरू ते शिष्याला देत नाहीत, म्हणजे त्यांना ते देता येत नाही. ते अनुभवजन्य कसे, तर आपण अगदी आपले रोजचे व्यवहारातले साखरेचे उदाहरण बघून समजून घेऊया. साखर गोड आहे, ती पांढरी शुभ्र आहे, दाणेदार आहे, असे एखाद्याने वर्णन केले तर साखर ही गोष्ट कशी आहे ते कळले, त्याची माहिती पण मिळाली. पण ती गोड आहे म्हणजे नक्की कशी आहे हे कळण्यासाठी ती स्वतः खाऊन पाहावी लागते. पण ज्याने ही साखर खाल्ली नाही तर त्याच्या बाबतीत काय होईल, तर त्याच्या डोळ्यासमोर किंवा त्याच्या आधी त्यांनी अनेक गोड पदार्थ चाखलेले असतात आणि त्या प्रत्येकाची गोडी मात्र वेगळी असते. अगदी एकाच ऊसापासून तयार झालेला गूळ, काकवी, रस, साखर यांची प्रत्येकाची गोडी वेगवेगळी आहे. त्यांच्या रंगरूपात फरक आहे. पण साखरेची गोडी नक्की कशी आहे, तर हे जर जेव्हा आपण प्रत्यक्ष साखर खाऊ तेव्हाच आपल्याला कळते. तसेच ती दाणेदार, जाड, बारीक किंवा पांढरी शुभ्र म्हणजे कशी आहे, तर ते प्रत्यक्ष पाहिल्यावरच आपल्याला कळते आणि यालाच अनुभवजन्य ज्ञान असे म्हणतात आणि ते मात्र ज्याचे त्यानेच मिळवावे लागते. ज्ञान म्हणजे सर्व भूतमात्रात आत्म्याचा, भगवंताचा वास आहे आणि भूतमात्र परमेश्वरामध्ये स्थित आहेत याची अनुभूती घेणे, म्हणजेच वासुदेव सर्वमिती याचा प्रत्यक्ष अनुभव घेणे, म्हणजेच ज्ञान प्राप्त करणे. भगवंत सांगतायत की या जगात ज्ञानासारखी दुसरी पवित्र गोष्ट नाही. त्याच्या पवित्रपणाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नाही. जसे परमेश्वर पवित्राणाम पवित्र आहे, त्याविषयीचे अनुभवजन्य ज्ञानसुद्धा तितकेच पवित्र आहे. प्रपंचामध्ये लोक जी व्रते, उपवास, पूजा, तीर्थयात्रा या सर्व गोष्टी करतात, ती ज्ञान मिळवण्याची साधने आहेत. गंगेत स्नान करणे हे जीविताचे साध्य नाही, तर ज्ञानाचे साध्य प्राप्त करण्याचे ते एक साधन आहे. खरे तर या सर्व गोष्टींमुळे आत्मसंयमनापेक्षा इंद्रिय संयम व शरीराचे पावित्र्य प्राप्त होते. पण ज्ञान ही गोष्ट त्याहून निश्चितच भिन्न आहे. त्याचेसाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन व स्वतःचे अथक प्रयत्न, मनाचे, चित्ताचे संयमन व अहंकाराचे विसर्जन या सर्व गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. योग संसिद्धी, ज्याचा कर्मयोग सिद्ध झाला आहे, त्या महापुरुषाला योग संसिद्ध असे म्हणतात. तर 6व्या अध्यायात योगारूढ अशी योग्याची स्थिती सांगितली आहे. ती कर्मयोगाची अंतिम अवस्था असते. इथेच तत्वबोध होतो व सतचे ज्ञान होऊन असतचा म्हणजे दृश्य विश्वासंबंधीचा विच्छेद निर्माण होतो. म्हणजेच योगी असे ज्ञान स्वतःच प्राप्त करून घेतो. सर्वांमध्ये आत्मा वास करतो, तो आत्मा हा ब्रह्माचाच अंश आहे हे ज्ञान होते. ब्रह्मज्ञानासारखे दुसरे पवित्र ज्ञान या जगात दुसरे नाही आणि हे प्राप्त झाल्यावर मग प्राप्त करण्याजोगी दुसरी कोणतीच गोष्ट सुद्धा शिल्लक राहत नाही. हेच अंतिम प्राप्तव्य आहे. मात्र असे ज्ञान प्राप्त करणारे लोक संख्येने खूपच कमी असतात. ज्ञानदेव म्हणतात, पैगा मनुष्याच्या सहस्रधा माझी विपाईले याची दिवसा, तैसे या दिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे. म्हणजे या मार्गाने जाणारे अनेक लोक असतात, पण शेवटपर्यंत जाणारा अगदी एखादाच क्वचितच असतो, असे आपण लक्षात घ्यायला हवे. इथे थांबूया. श्लोक 39. श्रद्धावा लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानलब्ध्वा परां शांती मचिरेणाधिगच्छति. अर्थ, श्रद्धाळू आणि तत्पर पुरुष इंद्रिय संयम करून ज्ञान प्राप्त करतो. ज्ञान प्राप्त झाल्याने त्याला लवकरच परमशांती मिळते. विवरण: मागील श्लोकात ज्ञानासारखी पवित्र वस्तू या जगात
दुसरी कोणतीच नाही आणि हे ज्ञान समत्व बुद्धी योगाद्वारे उत्तम रीतीने सिद्ध झालेला मनुष्य अनुष्ठान करून ते प्राप्त झाल्याचा अनुभव घेतो असे भगवंतांनी सांगितले आहे. तर आता या श्लोकात ज्ञानप्राप्तीसाठी योग संसिद्धी बरोबरच श्रद्धा, तत्परता व इंद्रिय संयम सुद्धा आवश्यक आहे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत. हे ज्ञान कोणाला मिळते किंवा कोण प्राप्त करू शकतो याचे उत्तर या श्लोकात दिले आहे. तर जो श्रद्धाळू म्हणजे वेद आणि गुरु यांचे ठिकाणी श्रद्धा म्हणजे विश्वास ठेवतो, तसेच ते ज्ञान संपादन करण्यासाठी अगदी तत्पर असतो, तो इंद्रिय संयम करतो, अशा साधकाला ज्ञान प्राप्त होते. श्रद्धावानाला ज्ञान प्राप्त होते. आता श्रद्धा म्हणजे परमात्मा आपल्यामध्ये आहे असे मानणे किंवा समजणे. परमात्मा, महापुरुष, धर्म, गुरु आणि शास्त्र यांचे वचनावर आदरपूर्वक विश्वास असणे म्हणजे श्रद्धा. अढळ श्रद्धा असल्याखेरीज कोणतेही ज्ञान मिळत नाही. दैनंदिन व्यवहारातील अनेक गोष्टी लक्षात घेतल्या तर गीतेचे हे वचन सत्यच आहे असे आपल्याला म्हणावे लागते. कारण आपण रोज घेत असलेले शिक्षण, आई, वडील, शिक्षक, पुस्तके, ग्रंथ यांनी जे सांगितलेले असते ते खरे आहे असा विश्वास ठेवून शिकत असतो. कित्येक गोष्टी कोणीतरी सांगतात आणि आपल्याला त्यावर विश्वास ठेवून खऱ्याच मानाव्या लागतात. विज्ञानातील संशोधनाबाबत सुद्धा आपल्याला असेच दिसून येते. माणूस चंद्रावर गेला किंवा पृथ्वीपासून सूर्याचे अंतर अमुक आहे इत्यादी गोष्टी. कोणतेही काम पूर्णत्वास नेण्यासाठी श्रद्धा असावी लागते. विज्ञानात सुद्धा श्रद्धेचे स्थान आढळ आहे. मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनाचे कामावर श्रद्धा ठेवली. त्यातूनच अनेक शोध लागले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण अनेक गोष्टी करतो व त्याबरोबर योग्य रीतीने पूर्ण सुद्धा होतात. तत्परच संयतेंद्रिया. पण नुसती श्रद्धा ठेवून सुद्धा चालत नाही, तर त्या गोष्टीसाठी तत्पर असावे लागते आणि तत्परता असण्यासाठी इंद्रिये संयमित हवी किंवा ती संयत ठेवावी लागतात. तरच साधनेत तत्परता येते. जे ज्ञान प्राप्त करायचे त्याच्याशी एकरूप व्हावे लागते. त्या गोष्टीचे सतत चिंतन करायला लागते, तरच विषयाशी एकरूप होता येते. थोडक्यात ज्ञानप्राप्तीसाठी त्याचा ध्यासच घ्यावा लागतो. तुकोबांना विठ्ठल दर्शनाचा ध्यासच लागला होता. त्यांचे अनेक अभंगातून तो प्रगट झाला आहे. तो ध्यास प्रगट झाला आहे. भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी. अनेक संशोधकांनी आपले उभे आयुष्य संशोधन कार्यासाठी खर्ची घातले, तेव्हा त्यांचे साध्य पूर्ण झाले होते. अणुस्फोटाचे वेळी APJ अब्दुल कलाम व त्यांचे अनेक सहकारी शास्त्रज्ञ, इंजिनियर्स पोखरण येथे तहानभूक विसरून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दिवसातील अनेक तास काम करीत होते. कित्येकदा ते जवळजवळ 22-23 तास काम करायचे. सर्वांचा एकच ध्यास होता आणि तो पूर्ण करण्यासाठी कामावर त्यांची अढळ श्रद्धा आणि निष्ठा होती. भारताला शक्तिशाली करण्यासाठी अणुस्फोट करायचा होता. ज्ञान लब्ध्वा पराम शांती. ज्ञान प्राप्त झाले की शांती लाभते, परंतु जो संयतेंद्रिय आहे त्यालाच शांती मिळते. माणसांची इंद्रिय वश नसतील तर शांती मिळत नाही. मात्र जो संयतेंद्रिय आहे त्याला ज्ञानप्राप्ती होताच शांतीसुद्धा मिळते. श्रद्धा, ज्ञान आणि इंद्रियजय या तिन्ही गोष्टी परमशांती मिळवून देतात असे भगवंतांनी अर्जुनाला सांगितले आहे. इथे आपण थांबूया. श्लोक 40. अज्ञश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति, नायल्लोकोस्ति न परो न सुखम संशयात्मनः. अर्थ: ज्याच्या ठिकाणी ज्ञान नाही आणि श्रद्धाही नाही, जो संशयग्रस्त आहे अशा मनुष्याचा नाश होतो. संशयग्रस्ताला हा लोक नाही किंवा परलोकही नाही आणि कोणत्याही प्रकारचे सौख्यही प्राप्त होत नाही.
विवरण: मागील श्लोकात ज्ञानप्राप्तीसाठी योग संसिद्धीबरोबरच श्रद्धा, तत्परता आणि इंद्रिय संयम आवश्यक आहे असे भगवंतांनी सांगितले आहे. हे सर्व ज्याला प्राप्त आहे तो ज्ञान मिळवून परमशांतीचा अनुभव घेतो. आता या श्लोकात ज्याची कशावरच श्रद्धा नाही, जो नेहमी संशयग्रस्त आहे, त्याला इह परलोकात सुख समाधान मिळत नाही असे भगवंत सांगत आहेत. जो माणूस परमात्मा सर्वत्र आहे आणि सर्व जग परमात्म्याचे ठाई आहे असे मानत नाही, किंवा या गोष्टीचे ज्याला ज्ञान नाही, तो अज्ञानी. शिवाय असा अज्ञ माणूस ईश्वर, गुरु, शास्त्रवचन, माता पिता यांवर विश्वास ठेवत नाही. अशा अविश्वासामुळे तो नेहमीच संशयग्रस्त असतो. त्याचे मनात प्रत्येक गोष्टीबद्दल संशय येत राहतो. जसे हे जग खरंच ईश्वराने निर्माण केले आहे का? मुळात तो ईश्वर म्हणून म्हणतात तो आहे तरी कोण आणि आहे का नाही? बरे, अस्तित्वात आहे तर मग तो नक्की कुठे आहे? आणि असेल तर मग दिसत का नाही? अशा एका मागोमाग एक शंका त्याचे मनात सारख्या येत राहतात. याबद्दल त्याला कोणी सत्य गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला कोणाचे सांगण्यावर विश्वासच नसतो. शिवाय कोणीतरी सांगतात म्हणून ते खरे मानायचे का? असा हा माणूस ईश्वरावर श्रद्धा ठेवत नाही. बरं, व्यवहारातही त्याचा कोणावर विश्वास नसतो. अगदी आपले आई वडील, भाऊ, मुले, पत्नी, शेजारी, सहकारी यांचे बद्दल सुद्धा त्याच्या मनात नेहमीच संशय असतो. त्यामुळे या माणसाचे आयुष्यात त्याचे काही भले होत नाही. आपल्या जवळच्या लोकांवर अविश्वास दाखवल्याने त्याला कोणी जवळ करत नाही. जीवलोक दुरावतात आणि इहलोकी त्याला सुख लाभत नाही. आणि मग परलोकाचा विचार तरी कसा करणार? ज्ञानदेव अशांचे वर्णन करतात. महासंशयी जरी पडिला तरी निभ्रांत जाणे नासला, तो ऐहिक परत्रा मुकला सुखासी गा. असा संशयात्म्याला ज्ञान, सुख, शांती काहीच मिळत नाही. त्याचे पदरी दुःख, अशांतता येते. तो स्वतःच स्वतःचे नाशाला कारणीभूत होतो. असा संशय माणूस देव, संत वचन, ग्रंथ कशावरच विश्वास न ठेवता मनात सतत संशय बाळगतो. भगवान श्रीकृष्ण म्हणतात की अर्जुना, तू सुद्धा कोणाचे तरी ऐकून असा घोटाळ्यात पडलेला आहेस. स्वधर्म पालनाबाबत तुझ्या मनात आत्ता संशय निर्माण झाला आहे. पण तू श्रद्धा ठेवून विश्वासाने स्वकर्तव्य पार पड, तरच तुला शांती मिळेल. आणि यासाठी भगवंताला म्हणजेच मला, संतांना शरण जा. आता आपल्याला लक्षात आहे की धृतराष्ट्राने युद्धापूर्वी पांडवांना संजयाबरोबर जो निरोप पाठविला होता त्याचाच विपरीत परिणाम अर्जुनाचे मनावर होऊन त्याचे मन अस्थिर झाले आहे. त्याच्या मनात करू का नको असा संशय निर्माण झाला आहे. म्हणून भगवंतांनी इथे त्याला हा उपदेश केला आहे. आपण थांबूया. श्लोक 41. योग संन्यस्त कर्माणि ज्ञान सौच्छिन्न संशयम आत्मवंतन्न कर्माणि निबध्नन्ति धनंजय. अर्थ: हे धनंजया, ज्याने योगाच्या द्वारे आपल्या सर्व कर्मांचा संन्यास केला आहे, ज्याने सर्व संशय ज्ञानाने छिन्नभिन्न केले आहेत, जो आत्मिक बलाने युक्त आहे, त्याला कर्मामुळे बंधन होत नाही. विवरण: मागील श्लोकात अश्रद्धाळू, अविश्वासी व संशयी माणसाचा नाश कसा होतो, त्याला इह परलोकात सुखशांती प्राप्त होत नाही असे भगवंतांनी सांगितले आहे. तर या श्लोकात कर्मबंधाची निवृत्ती कशी होते याचा उपदेश भगवंत अर्जुनाला करत आहेत. यापूर्वी भगवंतांनी बुद्धियोग सांगितला. त्याप्रमाणे जो बुद्धीची समता म्हणजे चित्ताचे समत्व आणि संन्यस्त वृत्तीने कर्मकुशलता रूपी योगाद्वारे सर्व कर्माची उत्तम प्रकारे व्यवस्था करतो, म्हणजेच आचरणात आणतो, त्याला ती कर्मे बाधत नाहीत, त्याचे बंधन त्याला होत नाही. ज्ञानाने ज्याचे सर्व संशय फिटले आहेत असा माणूसही कसलेच पाप कधी करत नाही आणि त्यामुळेच त्याला बंधन होत नाही. अशा माणसाला
आत्म्याचे ज्ञान होते तो आत्मवान होतो. आत्मसाक्षात्कार झालेल्या माणसाला आत्मा सर्वत्र कसा भरलेला आहे ते स्वतःला अनुभवता येते. त्यामुळेच तो समतेने वागतो. त्याचे पाशी दुजा भाव उरत नाही किंवा द्वंद्वसुद्धा शिल्लक राहत नाही. हा परका हा आपला असा भेद नसल्याने तो जणू प्रत्येक व्यवहार स्वतःशीच करत असतो. स्वतःच स्वतःला त्रास देणे किंवा स्वतःच स्वतःवर उपकार करणे असे कधीच घडत नाही. म्हणून त्याचे हातून पाप पुण्य घडत नाही. त्याचे कोणतेच कर्म बंधनकारक नसते. कर्मबंधनापासून सुटण्याचे 3 उपाय पुढीलप्रमाणे आहेत. 1. बुद्धीची समता, कर्माची कुशलता यांनी युक्त होऊन कर्तव्य कर्म योग्य रीतीने करणे म्हणजेच योग संन्यस्त कर्म करणे. 2. परमेश्वर सर्वत्र आहे आणि सर्व विश्व परमेश्वरात आहे याचा अनुभव घेणे व संशयमुक्त होणे, संदेहरहित होणे. परमेश्वरासाठी सर्व कर्म करणे म्हणजेच ज्ञान प्राप्त करणे. 3. आत्मिक सामर्थ्याने युक्त होऊन प्रमादरहित रीतीने आपले कर्तव्य करणे, आत्मवान होणे. समता, कुशलता, प्रभू सान्निध्य, आत्मसामर्थ्य आणि फलाचे समर्पण किंवा त्याग याचे योगाने कर्माच्या दोषापासून मुक्तता येते असे भगवंतांनी सांगितले आहे. इथे थांबूया. श्लोक 42. तस्माद्ज्ञानसम्भूतं हृस्तैज्ञानासिनात्मनः चित्वैनं संशयं योग मा तिष्ठोत्तिष्ठ भारत. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे ज्ञानकर्मसन्न्यासयोगो नाम चतुर्थोऽध्यायः. अर्थ: हे अर्जुना, म्हणून अज्ञानापासून उत्पन्न झालेल्या व हृदयात असणाऱ्या या आपल्या संशयाला ज्ञानरूपी खड्गाने तोडून टाकून कर्माच्या सिद्धी असिद्धीविषयी साम्य बुद्धी रूप योगाचा अभ्यास कर आणि युद्धाला उभा राहा. तू सिद्ध हो. विवरण: ज्याने समतेने सर्व कर्माशी संबंध संपवला आहे आणि ज्ञानद्वारा सर्व संशयाला समाप्त केले आहे, त्या आत्मपरायण कर्मयोग्याला कर्म कधी बाधत नाही. तो जन्ममरणातून मुक्त होतो असे मागील श्लोकात सांगितले आहे. अज्ञानातून उद्भवलेल्या व हृदयात ठाण मांडून बसलेल्या या संशयाला ज्ञानरूपी खड्गाने तोडून टाकावे, म्हणजेच मनातील संशय नाहीसा करण्यासाठी ज्ञान प्राप्त करावे. ज्ञानप्राप्तीसाठी श्रद्धा, योगसन्न्यस्त वृत्ती व तत्परता महत्त्वाची आहे. म्हणून सद्गुरूंचे मार्गदर्शनानुसार ज्ञानप्राप्ती करावी. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला हे सर्व सांगत आहेत. अर्जुनाने तशा प्रकारचे कर्म करावे. अर्जुनाचे मनात युद्ध केल्यास त्या घोर कर्माने आपल्याला पाप लागेल, त्याचे मग आपले भले होणार नाही असा विचार दृढ झाला होता. शिवाय पापमुक्त होण्यासाठी कर्मयोग का ज्ञानयोग, नक्की कोणता मार्ग स्वीकारायचा अशी द्विधा मनस्थिती पण निर्माण झाली होती. कारण अर्जुनाने हे मार्ग नीट समजून न घेतल्याने, म्हणजेच ज्ञान प्राप्त न केल्याने त्याचे मनात अशा प्रकारचे संशय निर्माण झाले होते. क्रिया आणि पदार्थ विनाशी आहेत, तर स्वरूप अविनाशी आहे हे नीट जाणून घेतले तरच संशय नष्ट होतो. त्याचप्रमाणे कर्मयोगात कोणती कर्मे बंधनकारक आहेत हे सुद्धा चांगल्या रीतीने कळले तर त्या कर्माचा त्याग करता येतो व विवेकाने व विचाराने संशयाचा संपूर्ण नाशही होतो. कोणतेही कर्म स्वतःसाठी करायचे नाही हे ज्ञान झाले की मग संशय नष्ट होतो. आपल्या स्वरूपाला जाणले की समता स्वतःच सिद्ध असते. यासाठी अर्जुनाने समत्व बुद्धी ठेवून संशय न बाळगता युद्धाचे घोर कर्म जरी असले तरी योगस्थ राहून करायलाच हवे. कारण हे युद्ध स्वार्थासाठी नाही, ते तत्वासाठी, सत्यासाठी आहे, स्वधर्माचे पालन करण्यासाठी आहे आणि ते करत असल्याने त्याला पाप लागणार नाही. तो पापापासून मुक्त राहील असा विश्वास
भगवंत श्रीकृष्ण त्याला पुन्हा पुन्हा देत आहेत. इथे ज्ञानकर्म संन्यास योग नावाचा 4था अध्याय संपन्न होत आहे. धन्यवाद. मुद्दाम एक विनंती वजा असं सांगते की वाचताना किंवा रेकॉर्ड करताना कुठेतरी शब्दांचे उच्चार चुकले असू शकतात, काहीतरी मागे पुढे झालेलं असू शकतं. ती सर्व माझी चूक आहे. तर सर्व श्रोत्यांनी मोठ्या मनाने मला माफ करावं. धन्यवाद.